मामा मरण पावल्यानंतर त्यांची वेडी मुलगी त्रिशाला सगळेजण खूप मारहाण करायचे आणि मला तिची खूप दया येत असे. आई तिला वेड्यांच्या दवाखान्यात पाहत होती, पण बाबांनी ते होऊ दिले नाही आणि माझं लग्न तिच्याशी करून टाकलं. मी जेव्हा जेव्हा तिला जेवण घालायचो, तेव्हा ती मोठ्या निरागसपणे आणि प्रेमाने माझ्याकडे पाहायची. एके दिवशी ती टाळ्या वाजवत म्हणाली, "मला बाहुली आणून दे." मी तिला बाजारात घेऊन गेलो, पण ती कुठेतरी हरवली. मी खूप शोधलं, पण ती सापडली नाही. अनेक वर्ष लोटली आणि एके दिवशी माझा भयंकर अपघात झाला. रुग्णालयात डॉक्टरवर नजर पडली आणि माझे शुद्ध हरपले. कारण ते तर माझं घर होतं, गावाच्या काठावरचं, जिथे मी आई वडिलांसोबत खूप आनंदी आयुष्य जगत होतो. घराच्या कच्च्या भिंती, निंबाचं झाड आणि ती जुनी खाट, ज्यावर बसून बाबा रोज संध्याकाळी चहा पीत गप्पा मारायचे. हे सगळं अजूनही आठवतं. संध्याकाळी संपूर्ण कुटुंब एकत्र बसून गप्पा मारत असे. मामाचं घर आमच्या घरापासून फक्त एक भिंत सोडून वेगळं होतं. मी जेव्हा खेळायला बसायचो, तेव्हा समोरच्या घरातून विचित्र आवाज येत. कधी टाळ्या वाजवण्याचे, कधी हसण्याचे, कधी रडण्याचे. पण मला तिथे जायची परवानगी नव्हती. कारण बाबा आणि मामा यांच्यात भांडणं सुरू होते आणि दोघांनी एकमेकांच्या घरी येणं जाणं बंद केलं होतं. मी जेव्हा टाळ्यांचा आवाज ऐकून आईला विचारायचो की हा कोण आहे, तेव्हा ती सांगायची की तुझ्या मामाची मुलगी वेडी त्रिशा आहे. त्याची एकच मुलगी होती, जी लहानपणापासूनच मानसिकदृष्ट्या कमजोर होती. मामा अनेक वर्ष आजारी राहिल्यावर मरण पावले आणि त्रिशा एकटीच राहिली. तिची आई तर तिच्या जन्माच्या वेळीच मरण पावली होती. त्यांच्या या मृत्यूने त्रिशाच्या मनावर खोल परिणाम झाला आणि ती आधीपेक्षाही जास्त अस्थिर बनली. ती कधी छतावर जाऊन हसायची, कधी विहिरीत दगड टाकायची, कधी गल्लीतील मुलांसोबत बाहुल्या खेळायची. गावकरी तिला वेडी म्हणून हसायचे, मुले तिला चिडवायची आणि ती त्यांच्या मागे धावत ओरडत म्हणायची, "मी वेडी नाही, मी वेडी नाही." मला तिची खूप दया येत असे, कारण माझी स्वतःची बहीण नव्हती, म्हणून ती मला बहिणीसारखी वाटायची. मामा मरण पावल्यानंतर बाबा तिला आपल्या घरी घेऊन आले, कारण ती एकटी राहू शकत नव्हती. बाबांनी लोकांना दाखवण्यासाठी तिला घरी ठेवले होते, जेणेकरून सगळे म्हणतील की ते दयाळू आहेत. पण खरे तर त्यांच्या मनात मामांच्या मालमत्तेची लालसा लपली होती. पण त्रिशा आमच्या घरी आल्यामुळे मला मात्र आनंद झाला. मी तिला नेहमी पाहायचो आणि तिच्या निरागस हावभावांवर हसत बसायचो. संध्याकाळी मंदिरातून परतल्यावर ती दाराशी बसून मातीने काही ना काही बनवत असे. एके दिवशी मी तिला विचारलं, "काय बनवतेस?" त्रिशा टाळ्या वाजवत म्हणाली, "बाहुलीचं घर. पण तुला नाही दाखवणार, कारण मी ते लपवून ठेवलं आहे. मला नकोय की कोणी माझ्या बाहुलीचं घर पाहावं." तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती, जणू एखाद्या लहान मुलाच्या आनंदासारखी. तिचं हसू इतकं निर्मळ होतं की मनाला भिडायचं. आई नेहमी म्हणायची, "तिच्याजवळ जाऊ नकोस, ती वेडी आहे, कुठं तुलाही वेडे करेल." मी मात्र त्यांच्या बोलण्यावर हसायचो, कारण मला त्रिशाला खेळताना पाहणं खूप आवडायचं. हळूहळू ते माझी रोजची सवय बनली. आईने मला कित्येक वेळा थांबवलं, पण मी कधीच तिचं ऐकलं नाही. मला वाटायचं ती वेडी नाही, ती फक्त एकटी होती आणि तिला कधीच प्रेम किंवा तिला समजून घेणारा कोणी मिळालं नव्हतं. हेच तिच्या अवस्थेचं खरं कारण होतं. गावकऱ्यांनी तिच्याकडे पाठ फिरवली होती, पण बाबांनी तिला घरात फक्त म्हणून आणलं होतं की त्याच्या जमिनीवर कोणी दुसरा हक्क सांगू नये. यांची एकमेव असल्यामुळे त्यांच्या सर्व मालमत्तेची मालकीण त्रिशा होती. त्रिशा एकमेव असल्यामुळे त्यांच्या सर्व मालमत्तेची मालकीण त्रिशा होती. म्हणूनच बाबांनी तिला घरी आणले होते, जेणेकरून त्या सर्व संपत्तीवर ते स्वतः हक्क सांगू शकतील आणि कोणालाही त्यांना थांबवण्याची हिंमत नव्हती. एके दिवशी जेव्हा मी शाळेतून परतत होतो, तेव्हा मी पाहिलं की काही मुले तिला दगड मारत होती आणि तिच्या शरीरातून रक्त वाहत होते. तर ती मुले हसत हसत लोळत होती. मी धावत जाऊन त्यांना मारून पळवून लावलं. मी त्यांना ओरडून म्हणालो, "लाज नाही वाटत? ती मुलगी आहे." मला असं रागाने पाहून त्रिशा हसली आणि तिचं ते हसू पाहून मला एक विचित्र शांतता मिळाली. ती निरागस आवाजात म्हणाली, "ते माझे मित्र आहेत.
माझ्याशी खेळत आहेत. तिच्या आवाजात अशी निष्ठा होती की जे तिला दुखावत होते त्यांनाही ती आपले मित्र समजत होती. तिला बरोबर चूक याची काहीच जाणीव नव्हती. मी तिला म्हटलं, चल घरी जाऊया. ती हळूच म्हणाली, मला घरी जायचं नाही, मला बाबांना भेटायचं आहे. मी त्यांना खूप दिवसांपासून पाहिलं नाही. माहीत नाही ते मला सोडून कुठे गेले. तिच्या या प्रश्नाचं माझ्याकडे कुठलंच उत्तर नव्हतं. काही वेळातच ती पुन्हा हसू लागली, जणू सगळं काही विसरून गेली होती. तिला हसताना पाहून मला दिलासा मिळाला. मी पुन्हा म्हटलं, चल घरी जाऊ. तर तिने मला घाबरवायचा प्रयत्न केला आणि ती त्यात यशस्वीही झाली. कारण मी खरोखरच घाबरलो होतो. माझी अवस्था पाहून तिला फार मजा आली आणि ती टाळ्या वाजवू लागली. काही दिवसांनी संपूर्ण गावात अफवा पसरली की आई तिला वेड्यांच्या दवाखान्यात पाठवू इच्छित आहे. आई वारंवार म्हणायची, ही मुलगी ठीक नाही, ही वेडी आहे, कधी ना कधी कुणाला नुकसान करेल. हिचं खरं ठिकाण वेड्यांचा दवाखानाच आहे. आईला आता तिचा खूप कंटाळा आला होता. काही दिवसांपूर्वी घरात पाहुणे आले होते. तेव्हा त्रिशाने अंगणातच कपडे धुवायला सुरुवात केली. यामुळे आईला खूप लाज वाटली, कारण पाहुण्यांची मुलं तिला पाहून हसत होती, पण तिला काहीच फरक पडला नाही. पाहुणे जाताच बाबा घरी येताच आई सुरू झाली, आता मी काय करू? लोक आम्हालाही वेडं समजतील. तिच्या वागण्यामुळे आम्ही लोकांसमोर हसण्याचा विषय झालो आहोत. बाबा शांतपणे बसून तिचं बोलणं ऐकत होते आणि मी मनातच रागाने पेटत होतो, कारण मला त्रिशाला घरातून कुठेही पाठवणं अजिबात नको होतं. आता तर मला तिची सवयही झाली होती. जेव्हा मी कुठूनही परतायचो तेव्हा माझी नजर तिलाच शोधत असे आणि ती दिसेपर्यंत मला समाधान मिळत नसे. म्हणूनच मी तिला हरवू इच्छित नव्हतो. आईच्या सगळ्या तक्रारी ऐकल्यानंतर बाबा शांतपणे म्हणाले, ती अनाथ मुलगी आहे. आपणच तिची काळजी घेणार नाही तर कोण घेईल? जग तिला त्रास देईल, मारून टाकेल आणि तिची सारी मालमत्ता लुटून नेईल. मी दुसऱ्या कुणावर विश्वास ठेवू शकत नाही. आई रागाने म्हणाली, मग मी तिला कायमच या घरात ठेवू का? आणि लोक माझ्यावर हसत राहू देऊ का? बाबांनी एक खोल श्वास घेतला आणि शांत बसले, जणू ते एखाद्या मोठ्या निर्णयाचा विचार करत होते. काही दिवस ते फार विचारमग्न होते आणि मग एके दिवशी त्यांनी जो निर्णय जाहीर केला तो ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी संपूर्ण गावासमोर जाहीर केलं, मी माझ्या मुलाचं लग्न त्रिशासोबत करणार आहे, जेणेकरून ती कायम आमच्या सोबत राहील. ती माझी भाची आहे आणि तिच्यासाठी मी बलिदान देणार नाही तर कोण देईल? मला चांगलंच माहीत होतं की बाबा हे सगळं फक्त मालमत्तेसाठी करत होते. त्यांना नको होतं की मामाची संपत्ती कुणाच्या तरी हातात जावे. त्यांचं बोलणं ऐकताच माझ्या मनात खळबळ उडाली. मला असं अजिबात मान्य नव्हतं. हो, मला त्रिशा आवडायची, तिच्यासोबत वेळ घालवायला आवडायचं, पण मी कधीच विचार केला नव्हता की माझी पत्नी ती बनेल आणि मला माझं आयुष्य एका वेड्या मुलीसोबत घालवावं लागेल. घरी परतल्यावर मी बाबांना म्हणालो, बाबा, तुम्ही गावकऱ्यांना काय सांगितलं? ती तर वेडी आहे, मी वेड्या मुलीसोबत लग्न करू शकत नाही. बाबा शांतपणे म्हणाले, ती वेडी नाही, ती फक्त तुटलेली आहे. आपण तिला आधार दिला नाही तर लोक तिला मारून टाकतील आणि तिची संपत्तीही हडपून नेतील. मी असं कधीच होऊ देणार नाही. मला त्यांचा निर्णय चुकीचा वाटत होता, पण ते काही अंशी बरोबरही होते, कारण त्यांची मोठी मालमत्ता होती. त्रिशा कुठे दुसरीकडे गेली असती तर बाबा रिकामे हाताने राहिले असते. म्हणूनच त्यांनी जड अंतकरणाने मला स्वाधीन केलं, स्वार्थासाठी नाही तर त्यांच्या योजनेसाठी. आईला ही बातमी कळताच त्यांनी फार गोंधळ घातला. त्या बाबांना खूप थांबवण्याचा प्रयत्न करत होत्या, पण बाबा त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले. शुक्रवारच्या संध्याकाळी घराच्या अंगणातच माझं आणि त्रिशाचं लग्न पार पडलं. लग्नाच्या वेळी तिला सांभाळणं खूप अवघड झालं होतं. ती खेळू इच्छित होती आणि आई तिला धरून बसवत होती. ती पांढरी साडी नेसून सगळं काही रिकाम्या नजरेने पाहत होती, जणू तिला काहीच कळत नव्हतं की तिच्यासोबत काय घडत आहे. फेऱ्यांच्या वेळी ती टाळ्या वाजवत मोठ्यानं हसू लागली.
माझे मित्र तिच्या या वागण्यावर हसू लागले आणि मला चिडवू लागले. मला प्रचंड लाज वाटली की मी अशा मुलीशी लग्न करत होतो, जिला लग्न म्हणजे काय हेही समजत नव्हतं. लग्न होताच मी लाजेमुळे घर सोडून काही दिवस शहरात माझ्या मित्राकडे राहायला गेलो. पण मी त्याला माझ्या लग्नाबद्दल काहीच सांगितलं नव्हतं, कारण मला नको होतं की तो माझी थट्टा करावी. म्हणून मी त्याला फक्त इतकंच सांगितलं की काही दिवस मी त्याच्याकडे राहायला आलो आहे. खूप दिवस उलटल्यानंतर जेव्हा बाबांच्या बोलण्यावर मी घरी परतलो, तेव्हा मी त्रिशाशी बोलणं बंद केलं होतं. कारण मला वाटलं होतं की सगळ्या अडचणींची मूळ कारण तीच आहे. ती आमच्या घरी आली नसती तर बाबांनी कधीच माझं लग्न तिच्याशी लावलं नसतं आणि मी या जाळ्यात अडकलोही नसतो. पण माणसाच्या नशिबात जे लिहिलेलं असतं ते कोणी थांबवू शकत नाही. जे व्हायचं ते होऊनच राहतं. माझं त्रिशाशी लग्न हेच माझ्या नशिबात होतं, पण ते स्वीकारायला मला खूप वेळ लागत होता. एका मानसिकदृष्ट्या अस्थिर मुलीसोबत आयुष्य घालवणं माझ्यासाठी सोपं नव्हतं. त्रिशा बहुतेक वेळ अंगणात बसून तिच्या बाहुलीसोबत खेळत असे. तिला काहीच समज नव्हती. कधीकधी ती बाहुलीला मांडीवर घेऊन म्हणायची, "हे माझं बाळ आहे, हिला भूक लागली आहे." तिचं बोलणं ऐकून मी हसायचो, पण लगेच आठवायचं की ती माझी पत्नी आहे. तेव्हा मला राग यायचा, कारण मला माझ्यासाठी अशी जीवनसाथी नको होती. बाबांनी जबरदस्ती मला तिच्याशी बांधून ठेवलं होतं आणि त्यामुळे मी आतून फारच चिडलेला आणि असहाय्य वाटत असे. जेव्हा ती मला रोटी आणायला म्हणायची, मी रोटी आणून द्यायचो, पण ती स्वतः खायच्या ऐवजी ती बाहुलीला खाऊ घालत म्हणायची, "ती रडते, तिला भूक लागली आहे." तेव्हा मला माझ्या नशिबाचा फार पश्चाताप व्हायचा की मी अशा मुलीशी लग्न केलं आहे जिला काहीही कळत नाही आणि जिला हेही माहिती नाही की तिचं लग्न झालं आहे. एक संध्याकाळ मी तिला जेवायला बोलावलं. ती हसत माझ्याकडे आली आणि म्हणाली, "तू माझ्यावर रागवलायस का? आधीसारखं माझ्यासोबत खेळत का नाहीस?" तिच्या या प्रश्नांचं माझ्याकडे उत्तर नव्हतं, म्हणून मी गप्पच बसलो. एके दिवशी तिने मला बाहुली आणून द्यायची इच्छा सांगितली. दुसऱ्याच दिवशी मी तिला म्हणालो, "चल, मी तुला बाहुली आणून देतो." मी स्वतःला समजावून सांगितलं होतं की आता मला तिच्यासोबतच आयुष्य घालवायचं आहे, म्हणून मी मनानं तडजोड केली होती. मी तिला बाजारात चल असं सांगितलं, तेव्हा ती आनंदानं नाचू लागली आणि टाळ्या वाजवू लागली. खूप दिवसांनी तिने दुपट्टा ओढला होता, पायात चप्पल घातली होती आणि वारंवार टाळ्या वाजवत होती. तिला पहिल्यांदाच दुपट्ट्यात पाहून मी थक्क झालो, कारण ती फारच सुंदर दिसत होती. तिच्यात फक्त वेडेपणाचा अंश कमी असता तर, नाहीतर ती एखाद्या परीकन्येपेक्षा कमी नव्हती. ती ठीक असती तर कदाचित मी तिला एका क्षणात मनापासून स्वीकारलं असतं. मी तिला घेऊन घराबाहेर पडलो तेव्हा गावातील लोक आमच्याकडे विचित्र नजरेने पाहत होते. एक माणूस हसत म्हणाला, "अरे, या वेडीला कुठे घेऊन जातोस?" त्याच्या बोलण्यावर मला खूप राग आला, पण मी काहीही बोललो नाही, कारण मला कुठलाही तमाशा नको होता. सगळ्यांच्या नजरा आमच्यावर होत्या, पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं, कारण मला नको होतं की कुणी माझ्या पत्नीबद्दल काही बोलावं. आम्ही बाजारात पोहोचलो तेव्हा त्रिशा तिथे असलेल्या मुलांसोबत टाळ्या वाजवून हसू लागली. मला तिच्यावर राग आला, पण मी शांत राहिलो. कधी ती कपड्यांच्या दुकानासमोर थांबत होती, तर कधी खेळण्यांच्या दुकानाकडे धावत होती. मी तिचा हात धरून तिला बाहुल्यांच्या दुकानात नेलं. तिने एक रंगीबिरंगी बाहुली उचलली आणि म्हणाली, "मला हीच हवी." तिची पसंती खरंच छान होती. मी बाहुलीचे पैसे दिले आणि मागे वळून पाहिलं तर त्रिशा तिथे नव्हती. तिला न पाहताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी खूप शोधलं, संपूर्ण बाजार पालथा घातला, सगळ्यांना विचारलं, पण कुणालाही काही माहिती नव्हती. ती कुठे गेली हे कुणालाच ठाऊक नव्हतं आणि मी तिथेच थक्क होऊन उभा राहिलो. माझं हृदय जोराने धडधडू लागलं आणि मी गावाकडे धाव घेतली. रात्रीपर्यंत त्रिशा हरवल्याची बातमी संपूर्ण गावात पसरली होती. लोक घरात जमले होते आणि वेगवेगळ्या चर्चा करत होते.
जितकी तोंड तितक्या गोष्टी. आई बसून रडत होती, पण बाबा पूर्णपणे शांत होते. त्यांनीही तिला शोधण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण ती कुठेच सापडली नाही. ती कुठे गेली होती कुणालाच माहीत नव्हतं. मी तिचा विचार करून व्याकुळ झालो होतो. काहीच समजत नव्हतं की ती नक्की कुठे गेली. काही लोकांनी माझ्यावरही आरोप लावले, पण मला त्यांची पर्वा नव्हती, कारण मी काहीही चुकीचं केलं नव्हतं. अनेक दिवस, महिने मी तिला शोधत राहिलो. पोलिसात तक्रारही दाखल केली, पण ना पोलिसांना ती सापडली ना मला. दिवस महिने झाले, महिने वर्षात बदलले. त्रिशा कधीच सापडली नाही आणि कदाचित सापडायचीही नव्हती. बाबांना तिची आठवण करत करतच मृत्यू आला. काळजीने त्यांना आजारी केलं होतं. आईची तब्येतही खूप खराब झाली होती. आईला हवं होतं की मी लवकर लग्न करावं, पण मला तसं करायचं नव्हतं, कारण मी तिला विसरू शकत नव्हतो. ती माझ्या मनात खोलवर घर करून बसली होती आणि तिचं ते निरागस हसू अजूनही माझ्या कानात गुंजत राहायचं. मला बाहुली आणून दे. मी गाव सोडून शहरात आलो, कदाचित त्या वेदनेपासून थोडं दूर राहता येईल म्हणून, पण मनाची पोकळी मला स्वस्थ बसू देत नव्हती. वाटायचं जणू कोणीतरी माझ्याकडून माझं सर्वस्व हिरावून घेतलं आहे. मी शहरात नोकरी शोधू लागलो, कारण गावाकडे परतायची इच्छा नव्हती. काही दिवसातच मला कारकूनची नोकरी मिळाली आणि मी कामात गुंतून गेलो. पण काहीच दिवसात आईला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनीही शेवटचा श्वास घेतला. जाता जाता त्यांनी माझ्यासाठी एक संदेश ठेवला, मलाच माफ कर. पण त्या कोणत्या गोष्टीसाठी माफी मागत होत्या हे मला समजलं नाही. अनेक वर्ष लोटली. एके दिवशी पावसात मी ऑफिसला जात असताना एका गाडीने मला जोरात धडक दिली. सगळं धुसर झालं. शुद्ध आली तेव्हा मी रुग्णालयात होतो. माझ्यासमोर पांढऱ्या कपड्यात एक स्त्री उभी होती, हातात फाईल घेऊन, आणि ती मला हसत पाहत होती. मला शुद्धीत पाहून तिने विचारलं, कसे आहात? मी तिच्याकडे पाहतच राहिलो. माझं हृदय पुन्हा जोरात धडधडू लागलं. मी थरथरत्या आवाजात म्हणालो, त्रिशा. पण काही न बोलता ती तेथून निघून गेली. मला कळेना हे स्वप्न होतं की वास्तव. संध्याकाळी जेव्हा नर्स औषध द्यायला आली तेव्हा मी विचारलं, डॉक्टर, त्रिशा कुठे आहे? ती म्हणाली, त्यांची सकाळची ड्युटी होती, आता त्या गेल्या आहेत. मी आनंदाने भारावून गेलो. मला माझी त्रिशा सापडली होती. तीच त्रिशा जिला शोधण्यासाठी मी वर्षानुवर्षे भटकत होतो. रात्रभर झोप लागली नाही. फक्त सकाळची वाट पाहत बसलो, पुन्हा तिची झलक पाहण्यासाठी. सकाळी ती आली, हसली आणि म्हणाली, कसे आहात आपण? मी उत्तर दिलं, तुला पाहून अगदी ठीक आहे. ती माझ्या जवळच्या खुर्चीवर बसली. मी थरथरत्या आवाजात विचारलं, तू कुठे गेली होतीस? मी तुला खूप शोधलं. सगळे म्हणत होते की तू मेलेली आहेस, पण मला खात्री होती की माझी त्रिशा मला सोडून जाऊ शकत नाही. तिने हळू आवाजात सांगितलं, मी मेली नव्हते, मला मारायचा प्रयत्न झाला होता, पण देवाने मला वाचवलं. तिने सांगितले की जेव्हा तू मला बाहुली घेऊन नेत होता तेव्हा एक स्त्री आली आणि म्हणाली की ती मला खूप साऱ्या बाहुल्या देईल. मी तिच्यासोबत गेली. सुद्धा आल्यानंतर मी एका अंधाऱ्या खोलीत होती. तिथे खूप मुली होत्या, घाबरलेल्या आणि रडत होत्या. त्यांनी सांगितले की ती स्त्री आम्हाला विकायची. काही दिवसांनी जेव्हा ती मला विकणार होती तेव्हा एक चांगला माणूस आला आणि पोलिसांना बातमी दिली. आम्ही सगळे वाचलो. मला ठाऊक नाही की तो कुठला भाग होता. तोच चांगला माणूस, त्याने मला आपल्या आश्रमात नेलं आणि माझा उपचार करून दिला. त्याने माझी फार काळजी घेतली, जणू बाबा घेतात तसे. प्रत्यक्षात तोच चांगला माणूस माझ्या बाबांचा जुना मित्र होता. बाबांनी त्याच्या मृत्यूपूर्वी त्यांना एक पत्र दिलं होतं, माझी मुलगी जेव्हा 18 वर्षांची होईल तेव्हा हे पत्र तिला दे. जेव्हा त्या चांगल्या माणसाला माझ्या हरवण्याची बातमी मिळाली तेव्हा त्यांनी आपल्या लोकांना मला शोधायला सांगितलं आणि महिन्यांच्या प्रयत्नांनंतर त्यांनी मला शोधलं. जेव्हा माझं आरोग्य ठीक झालं तेव्हा त्यांनी मला पत्र दिलं. त्यात खरी माहिती होती की माझे मामा यांनी माझ्या बाबांना
जहर देऊन मारलं होतं, जेणेकरून त्यांना त्यांची संपत्ती ताब्यात घेता येईल. हे ऐकून मी थक्क झालो. विश्वासच बसत नव्हता की माझा स्वतःचा बाप असेही करू शकतो. स्वतःच्या मेहुण्याला संपत्तीसाठी मारू शकतो. बाबांनी कधीच आम्हाला त्यांच्या या भयंकर उद्देशाबद्दल सांगितलं नव्हतं. मी त्यांना एक चांगलं आणि निस्वार्थी व्यक्ती समजत होतो, पण ते खरे तर एक फसवणूक करणारे होते. त्रिशाच्या गोष्टींवर मला विश्वास बसत नव्हता, पण तिच्या डोळ्यातून स्पष्ट दिसत होतं की ती खरंच सांगत आहे. सत्य जाणून माझा आश्चर्याचा ठाव राहिला. माझं मन माझ्या बाबांविरुद्ध काहीही मानायला तयार नव्हतं, पण तरीही मी गप्प बसलो, कारण मी सत्याच्या मुळाशी पोहोचायचं ठरवलं होतं. त्रिशाने पुढे सांगितले की जी स्त्री तिला बाजारातून घेऊन गेली होती ती माझ्या आईचीच मैत्रीण होती, जिने पैशाच्या लोभात येऊन बाबांसोबत हातमिळवणी केली होती आणि एका निरागस अनाथ मुलीचं आयुष्य खराब करण्याची युक्ती रचली होती. ती पैशांसाठी तिला अपहरण करून विकण्याचा प्रयत्न करत होती, पण देवाने एका चांगल्या माणसाला तिच्या मदतीस पाठवलं, ज्यामुळे ती वाचली. मला विश्वासच बसत नव्हता की माझे आई वडील इतके खाली पडू शकतात. बाबा सर्व काही पैशांच्या लोभात करत होते, पण आईने हे सगळं फक्त यासाठी केलं की तिला त्रिशा सुरुवातीपासूनच आवडत नव्हती. ती नव्हती इच्छित की त्रिशाने या घराची सून बनावं आणि सर्व काही तिच्या नावावर करेल. मला समजत नव्हतं की त्रिशा काय सांगत आहे, कारण तिच्या शब्दांवर विश्वास ठेवणं माझ्यासाठी अशक्य होतं. मी कधीच माझ्या आईवडिलांचा खरा चेहरा पाहिला नव्हता, कारण ते नेहमी गोड बोलून सर्वांचे मन जिंकत असत. पण ही खरी सच्चाई आहे की जे लोक गोड बोलतात ते बऱ्याच वेळा सर्वात मोठी फसवणूक करतात, तर काटेकोर बोलणारे लोक रागातही सत्य बोलतात. जेव्हा त्रिशा हे सर्व सांगत होती, तिच्या डोळ्यांमधून अश्रू थांबत नव्हते. तिला सर्व काही आठवलं. तिसरी कशी तिला कारमध्ये बसवून तिला बेशुद्ध केलं आणि सलाईनी बांधलं, जेणेकरून ती पळून जाऊ शकणार नाही. जेव्हा त्या चांगल्या माणसाने तिला सत्य सांगितले, ती काही दिवस चूप राहिली, कारण अज्ञात व्यक्तीच्या शब्दांवर विश्वास ठेवणं तिच्यासाठी कठीण होतं. पण जेव्हा तिला समजलं की त्याने तिला सर्वात मोठ्या संकटातून वाचवलं, तेव्हा तोच तिला सर्वात खरा माणूस वाटला. मी त्रिशाच्या गोष्टी ऐकून थक्क झालो. इतक्या त्रासातून जाताना ती माझ्यासमोर होती, हसत होती. ती खूप धैर्यशील होती, कारण तिने एकटीच सर्व संकटांना सामोरे गेली. देवाने तिचे कधीही साथ सोडला नाही, कारण तो आपल्या भक्तांना कठीण काळातही एकटं सोडत नाही. अडचणी प्रत्येक माणसाची परीक्षा घेण्यासाठी येतात आणि देव कधीही कोणाला त्याच्या सामर्थ्यावर जास्त ओझं देत नाही. आणि एका निरागस अनाथ मुलीचं आयुष्य खराब करण्याची युक्ती रचली होती. ती पैशासाठी तिला अपहरण करून विकण्याचा प्रयत्न करत होती. मी कधीच माझ्या आईवडिलांचा खरा चेहरा पाहिला नव्हता, कारण ते नेहमी गोड बोलून सर्वांचे मन जिंकत असत. जेव्हा त्रिशा हे सर्व सांगत होती, तिच्या डोळ्यांमधून अश्रू थांबत नव्हते. काही दिवसांनंतर त्रिशाने सांगितलं की ती त्यांच्यावर कधी क्षमाशील राहू शकत नाही, ज्यांनी तिच्या आईवडिलांना त्रास दिला. पण त्या चांगल्या माणसाने तिला समजावलं की खरे माणूस तेच असतात जे माफ करणं जाणतात, कारण बदला घेणं हे देवाचं काम आहे आणि देव त्यांना सर्वात जास्त प्रेम करतो जे कठीण काळात धैर्य धरतात आणि नंतर सगळ्यांना माफ करतात. मी आश्चर्याने विचारलं, मग तू शिक्षण कसं पूर्ण केलं? ती हलकेच हसली आणि म्हणाली, त्या माणसाच्या मदतीने मी शिक्षण पूर्ण केलं. ते खूप चांगले होते आणि कठीण काळात प्रत्येकाची मदत करत होते. त्यांनी माझ्या शिक्षणाचा सारा खर्च आनंदाने उचलला आणि कधीही मला काहीतरी सांगून त्रास दिला नाही. त्यांचीच इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं. ते मला मुलगी म्हणायचे आणि त्यांनी खरोखरच माझ्या बाबांचं कर्तव्य पार पाडलं. त्यांनी कधीही मला काहीही कमी अनुभवायला दिलं नाही. तिच्या गोष्टी ऐकताना माझ्या डोळ्यातून अश्रू आले. मी तिला क्षमस्व म्हणत विचारलं, मला माफ कर, मी तुला शोधू शकलो नाही. ती हसत म्हणाली, मी तुला माफ केलं कारण तुझं मन खूप स्वच्छ होतं. तिच्या शब्दात तीच बालपणातील निरागसता होती, पण आता त्यात आत्मविश्वासाची चमक होती. पुढच्या दिवशी हॉस्पिटलमध्ये तिने माझी काळजी घेतली.
प्रत्येक क्षण माझं लक्ष ठेवलं. मी खूप आनंदी होतो, पण मनात कुठेतरी बेचैनी होती. शेवटी मी धाडस करून विचारलं, तिने लग्न केलं का? ती हसली आणि म्हणाली, नाही, मी आयुष्यात फक्त एकदाच हो म्हटलं आणि ते वचन आजही कायम आहे. तिचं हे ऐकून माझं मन भरून आलं. मीही हेच इच्छित होतो की तिने आपलं उर्वरित जीवन माझ्यासोबत घालवावं. पण काही दिवसांनी ती पुन्हा गेली. हॉस्पिटलमध्ये माझं बरे झाल्यानंतर जेव्हा मी घरी परतलो, तेव्हा मनात एक समाधान होतं की मला माझी निशा मिळाली होती. एके दिवशी मी तिला भेटायला हॉस्पिटलमध्ये पोहोचलो, पण ती तिथे नव्हती. समजलं की तिचं ट्रान्सफर दुसऱ्या शहरात झालंय. माझं मन घाबरलं. तिने माझ्यासाठी एक लहान पत्र सोडलं, ज्यात लिहिलं होतं, मला माफ कर. जसेच मी ते शब्द वाचले, माझं हृदय जोरात धडधडू लागलं आणि डोळे ओले झाले. मला काहीच समजत नव्हतं की मी काय करावं. मी तिला गमावू इच्छित नव्हतो. माझं जीवन आता फक्त तिच्यावर अवलंबून होतं आणि तिच्याशिवाय जगणं माझ्यासाठी अशक्य होतं. मी तिचं पत्र छातीशी लावलं आणि माझ्या डोळ्यातून अश्रू झरझर वाहू लागले. 5 वर्षे गेली होती. मी त्रिशाला शोधण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण ती मला कुठेही सापडली नाही. मी क्लर्कची नोकरी सोडली आणि एका कॉलेजमध्ये शिकवायला सुरुवात केली. लोक मला टीचर म्हणू लागले, पण माझ्या मनात एक खोल रिकामेपण होतं. कधीकधी स्वप्नात अचानक ती दिसायची. ती म्हणायची, मला गुडिया आणून दे, आणि मी थक्क होऊन जागा व्हायचो. माझं हृदय जोरात धडधडू लागायचं, कारण मी तिला विसरायचं जितकाही प्रयत्न केला तरीही मी कधीही यशस्वी झालो नाही. ती माझ्या मनात, हृदयात घर करून बसली होती आणि हृदयात एकदा घर केलेले कधीही बाहेर जात नाही. एक दिवस कॉलेजसमोर एक मोठी कार थांबली. त्यातून एक लहान मुलगा उतरला. त्याच्या हातात एक छोटीशी गुडिया होती. त्याने ती गुडिया मला दिली आणि म्हणाला, त्रिशाने ही तुम्हाला पाठवली आहे. त्यांनी सांगितले की आता वचन पूर्ण झालं. मी आश्चर्यचकित आणि बेचैन झालो. जेव्हा मी त्या गुडियेला उघडलं, तेव्हा त्यात एक छोटीशी तिकीट होती. त्या तिकिटावर लिहिलेल्या शब्दांना वाचून माझा आनंद कळसाला गेला. मी आजही तुमची आहे आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमचीच राहीन. जर तुम्हाला माझ्याशी भेटायचं असेल तर त्या जुन्या निंबाच्या झाडाखाली या, जिथे मी माझ्या बालपणात खेळायची. तिचं ते पत्र वाचून माझं हृदय आनंदाने भरलं. माझी निशा मला बोलवत होती. मी ताबडतोब माझी मोटरसायकल घेऊन गावाकडे निघालो. असं वाटत होतं जणू मी हवेत उडतोय. संध्याकाळ होत होती. जेव्हा मी गावात पोहोचलो, थंड हवेने माझं स्वागत केलं आणि माझं हृदय आशांनी धडधडत होतं. मी त्या जुन्या निंबाच्या झाडाखाली पोहोचलो, पण तिथे कोणीच नव्हतं. मी खूप वेळ थांबलो, पण त्रिशा आली नाही. त्यावेळी माझं लक्ष झाडाखाली तयार केलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर पडले. त्या दगडावर लिहिलं होतं, त्रिशा. हे नाव वाचताच माझ्या पायाखालून जमीन सुटली. त्रिशा मला सोडून निघून गेली होती. मी जमिनीवर बसलो आणि ढसाढसा रडू लागलो. गावातील लोक पाहत होते, एका वेड्याप्रमाणे, माणसाला जो आपल्या हरवलेल्या प्रेमासाठी अजूनही रडत होता. पण त्याच्या मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही, ना कोणी त्याला धीर दिला होता. तो बाळ ज्याने मला गुडिया दिली होती, प्रत्यक्षात एक अनाथ बाळ होते आणि त्याचे संगोपन त्रिशाने केलं होतं. ती त्याच्यासाठी आईही होती आणि बाबाही. त्रिशाने आपल्या आयुष्यातील शेवटच्या दिवसात आपली सारी संपत्ती त्या बाळाच्या नावावर केली होती, कारण तिला नको होतं की त्या बाळालाही जीवनात दुःख सोसावं लागेल. तिची इच्छा होती की त्या बाळाचं भविष्य उज्ज्वल आणि सुखी होवो. तिच्या मृत्यूच्या काही दिवस आधी तिने हे पवित्र काम केलं. हे सगळं मला गावकऱ्यांकडूनच समजलं. त्यांनी सांगितले की त्या बाळाने रोज तिच्या मातीवर जाऊन साफसफाई केली आणि फुले अर्पण केली. तिच्या शेवटच्या इच्छेनुसार तिला एकटीच त्या निंबाच्या झाडाखाली जाळलं गेलं, कारण तिची सर्वात मोठी इच्छा होती की तिला त्याच ठिकाणी विश्रांती दिली जावी, जिथे तिने आपल्या आयुष्यातील जास्तीत जास्त क्षण घालवले होते. ती रात्री मी तिच्या मातीच्या जवळ बसून रडत घालवली होती, कारण मला विश्वासच बसत नव्हता
की ती मला एकटं सोडून जाऊ शकते. पण आता ती गेली होती. सकाळ होताच मी ती गुडिया तिच्या मातीवर ठेवली आणि घरी परतलो, कारण भेटण्यासाठी मी गावात आलो होतो. ती आता या जगात नव्हती, त्यामुळे तिथे थांबण्याचा काही अर्थ राहिला नव्हता. शहरात परत येऊन मी एका कॉलेजमध्ये शिकवायला सुरुवात केली. पण मी माझ्या मनातून कधीही त्रिशाला बाहेर काढू शकलो नाही. मी तिला विसरण्याचा खूप प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी अपयशी ठरलो, कारण माझ्यासाठी तिला मनापासून मिटवणं अशक्य होतं. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. या कथेबद्दल तुमची काय मते आहेत? कृपया कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ते ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची माहिती लगेच मिळेल. धन्यवाद.